स्कोर कार्ड वरती ते असतील. निखिल आपण पाहिलं तर थोडासा दुखापत आहे. नॉन स्ट्राइक एंडला तो उभा आहे. निलेश धनावडे एक अनुभवी खेळाडू. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेस मिड ऑन आणि मिड ऑफच्या डोक्यावरून 38 सर्कल क्लिअर करत चेंडू चाललाय सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने. स्ट्रेट हिट. चेंडू आपण पाहतोय सीमारेषा पार. खणखणीत चौकार. थँक्यू. चौकार इथे आला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती 6 धावा. पुन्हा एकदा बिग हिट. किरण जाधवचा आक्रमण जबरदस्त हल्ला. हा षटकार 6 धावा. इथे षटकार मैदानाच्या मध्ये खेचला किरण जाधवने. इथे आता मात्र आक्रमण करायला सुरुवात केली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. यावेळेस निलेश धनावडे त्याच्यावरती चढवलेलं आक्रमण. किरण जाधव स्ट्राइक ऑन. लोअर फुल टॉस होता. यावेळेस मुनगटाच्या साह्याने वळवलेला बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. पाहता पाहता चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडू इथे अडवला जातोय. तिसऱ्या धावेची मागणी. साज बाज और ताज. 3 धावा यावेळेस मैदानाच्या मध्ये घेतल्या जात आहेत आणि या 3 धाब्याने संघाचा धावफलक देखील आता मैदानाच्या मध्ये आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणारे. स्कोर कार्ड वरती 15 धावा. यावेळेस मिड ऑन मध्ये आणि तिथे एक सुरेख झेल. पहिली विकेट डाऊन निखिलच्या रूपाने. थँक्यू टीजे. आणि यावेळेस आपण पाहतो मैदानाच्या निश्चितप्रमाणे जर आपण पाहिलं गेलं तर पहिली विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर आजचा सामना क्रमांक 2. नवीन बॅटर आता बघायचे दाखल इथे मैदानाच्या मध्ये होतील. एक षटकाचा खेळ जो मैदानामध्ये संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघितलं तर स्कोर कार्ड वरती 15 धावा च्या धावफलकावरती आहेत. राजू सक्करगी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. एक लेजंड स्टार म्हणून देखील सतत आपण राजू सक्करगी यांना या मुळशी तालुक्यातून खेळताना बघितलंय. चेक आणि 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. किरण स्ट्राइक ऑन. पहिलाच बॉल. यावेळेस किरणने अगदी नटराज मुद्रेमध्ये खेळलेला स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. आलेला चौकार आहे. धावा
ज्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती ते मैदानाच्या मध्ये असणार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा शुभम वाडकर गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्याच बॉल वरती चौकार वसूल केला किरणने. हा चेंडू पुन्हा एकदा लटकट पॉइंट आणि गलीच्या अगदी मधोमध मात्र चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. आणि आता जर आपण पाहिले गेले तर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 23 धावा. लागोपाठचा दुसरा चौकार आलाय. पुन्हा एकदा वाह. आज मैदानाच्या आतमध्ये किरण धावायला तयार नाहीये. लागोपाठचा तिसरा चौकार आहे. सन्माननीय प्रभाकर भाऊ पारखी साहेबांचा याच्याकडे आगमन झालेला आहे. साहेब आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सामन्याकडे जायचे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा यावेळेस लागोपाठचे 3 चौकार आलेत. किरण जाधवचं आक्रमण शुभम वरती चढवलेला हल्ला आहे. 27 धावा स्कोर कार्ड वरती. 5 षटकांची मॅच जी आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याला तयार असेल. यावेळेस पुन्हा एकदा थर्ड मॅन मधून बीट करत खेळाडूला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नो बॉल आणि हा चौकार लागोपाठचा चौथा चौकार आहे. हा चेंडू इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर आता फ्री टॉन. लागोपाठचे 4 चौकार तर आलेत. पुण्यात बॅकफुटला जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न. षटकचा कव्हरला आणि मला वाटतं चेंडू हातामध्येच ठेवला. उशीर केला. खेळाडू आहेत बॅकअप साठी परंतु ती तयारी नव्हती षटकच्या कव्हरच्या क्षेत्ररक्षकाची. एक धावी ती आली. एका धावीच्या मदतीने निलेश ते सांगत असतील की हे चान्स तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि फ्री ज्या वेळेस असतो त्यावेळेस मात्र आपण बघितलं गेलं तर फलंदाज म्हणतो ना की आपण फलंदाजांना एक सेफ झोन असतो परंतु फलंदाज बाद होण्याचे देखील चान्सेस आहेत. सगळ्यात बेसिक नियम काय सांगतो की जी विकेट गोलंदाजच्या खात्यामध्ये जात नाही त्याच्यावरती मात्र निश्चितप्रमाणे फलंदाज बाद होऊ शकतो. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. राजू सक्करगी अगदी शून्यावरती बाद. आणि आता जर आपण ते मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर स्कोर कार्ड वरती 33 धावा आहेत. 2 फलंदाज डगआउटच्या दिशेला परतलेले आहेत. तेजस जो आता मात्र मैदानाच्या मध्ये आपण बघतोय तयार असणार आहे. स्ट्राइक ऑन आहे. लेफ्ट हँडर बॅटर आहेत. चला स्पीडअप करायचा टीम. थोडी थोडी घाई करत चला. यावेळेस अगदी बॅटच्या समोर मात्र निश्चितप्रमाणे समोर खेळलेला चेंडू होता. निलेश आले चेंडूवरती. कुठल्याही प्रकारची धावची मात्र इथे मिळणार नाहीये. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण बघतोय संपलं जात आहे. ते मैदानाच्या मध्ये दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 33 धावा. 2 फलंदाज बाद असताना
सामन्याकडे जायचे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर 33 धावा च्या धावफलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत आणि आता मात्र बघायचे पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण पाहतोय जाऊयात पुन्हा एकदा 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत गोलंदाजीसाठी गोलंदाज महेंद्र उबाळे बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत पहिलाच बॉल चेंडूवरती बोट रोल केली परंतु चेंडू पिच होण्या अगोदरच बॅट वरती मिडल केलाय किरणने आसमान दाखवलं पहिल्याच बॉल वरती षटकार आणि खऱ्या अर्थानं आज आपण प्रामुख्याने आपण बैलदरी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच शुभागमन होतं आणि नेरे गावाला आपण पाहिलं तर खरं तर सपोर्ट करण्यासाठी जे उपस्थित आहेत सन्माननीय सुनील काका जाधव आणि त्यांचे संवाद असणारे सगळा मान्यवर मित्रपरिवार सगळ्यांचं स्वागत हार्दिक असं स्वागत आहे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अनंतजी पारखे साहेबांचा देखील यशने आगमन होते साहेब आपलं देखील स्वागत हार्दिक असं स्वागत आहे यावेळेस आता आपण पाहिले तर चेंडू शेवटपर्यंत चेंडू जवळ येऊन दिला आणि चेंडू अगदी खेळलाय बॅकवर्ड सर्वेच्या दिशेने तोपर्यंत मैदानाच्या मध्ये सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळाली 40 धावा स्कोर कार्ड वरती तिसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत खऱ्या अर्थानं मानदेवी मंदिर कलश रोहन 14वा वर्धापन दिन सोहळा देखील आज या माणगावामध्ये उत्साहामध्ये खऱ्या अर्थानं साजरा केला जाणार आहे संपन्न केला जाणार आहे जर आपण पाहिले गेले तर या माणगावाला वारकरी संप्रदायाचा देखील फार मोठा वारसा जो लाभलेला आहे महेंद्र उबाळे तयार यावेळेस इन कटर चेंडू होता तेजस साठी टाकलेला चेंडू मैदानामध्ये आपण इथे बघतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुण्यात तयार असेल महेंद्र उबाळे 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत खोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑफ मध्ये टिपला जाईल तेजस आला आणि तेजस आता मात्र डगआउटच्या दिशेने निघून चाललाय विकेट चाळीस धावा स्कोर कार्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत आणि पुन्हा एकदा 3 विकेट आतापर्यंत आलेले आहेत गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे यावेळेस आपण पाहतोय स्वीप केल्या बॉलला मिड विकेटच्या दिशेने ओ झेल टिपण्याची संधी होती इथे एक नामी संधी आली होती परंतु त्या संधीचं तिथे सोनं मात्र होऊ शकलेलं नाहीये 2 धावा इथे येताना जे आपल्याला पाहायला मिळतील महेंद्र उबाळेचं आपण पाहिलं तर या सीझन मध्ये मग पिरंगुटची स्पर्धा असू द्या मग श्रद्धांजली चषक असू द्या त्यानंतर आपण पाहिलं तर या सीझन मध्ये ज्या काही स्पर्धा झाल्यात प्रचंड आपल्या गोलंदाजीने आणि फलंदाजीने ताकदीने गाजवणारा हा खेळाडू आहे महेंद्र पुन्हा एकदा चेंडूवरती बोट रोल केली शफल झाले यावेळेस आपण पाहिलं तर सूरज बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला 3 षटकांचा खेळ संपलेला आहे 3 फलंदाज बाद झालेत गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाची धावसंख्या आहे 42
चला थोडी घाई करा टीम. कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये कारण आपण थोडेसे मागे आहोत. जवळपास आपण पाहिजे तर आता 11 वाजत आलेत आणि ही मॅच संपणं गरजेचं होतं या वेळेमध्ये. त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. अर्धा तास आपण सकाळपासून मात्र थोडे मागे पडलेले आहोत. त्यामुळे वेळ थोडासा आपल्याला कव्हर करायचा आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 42व्या फलकावरती ते नोंदवले गेलेले आहे. तास परीक्षकांची मोठी गर्दी या मैदानाकडे येताना जे आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेच्या निमित्ताने माजी उपसरपंच चांदे सन्माननीय प्रसादजी खाणेकर साहेबांचं देखील या क्षणी आगमन झालेलं आहे. त्यांचाही छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण चांदेच्या मैदानावरती श्री काळभैरवनाथ करंडक 2025च्या या मानाच्या स्पर्धेमध्ये त्यांचं मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. लो फुल टॉस पिक केलाय बॉलला मिड विकेटला. खेळाडू आहे चेंडूच्या खाली. मोठी विकेट इथे किरण जाधवच्या रूपाने संघाला पडलेला आपण पाहतोय. फार मोठं खिंडार. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेलं तर आता पुन्हा एकदा मॅच कडे तुम्हाला मी घेऊन जाणार आहे. स्कोर कार्ड वरती 42 धावा. हा चेंडू मैदानामध्ये बघायचा यावेळेस मिड विकेटला चेंडू खेळलाय. सार्थक जाधव आला आणि सार्थकने आल्या आल्या आक्रमण करायला सुरुवात केली. चौकार. थँक्यू. सार्थक जाधवचं आक्रमण आपण पाहतोय. अगदी मैदानामध्ये ज्या प्रकारचं निलेशच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सार्थकने चौकारही वसूल केलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल यावेळेस इथे जो केला जातोय. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं डीप कव्हर मध्ये खेळाडू तैनात केलाय. लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेग. अगदी सजवलेलं क्षेत्ररक्षण. पुण्याचा निलेश तयार. टवकुरे हाताने आता मात्र वेग दाखवला थोडासा. बॅट आणि बॉल मध्ये कुठला संपर्क तिथे होऊ शकला नाही. बॅट येण्याच्या अगोदर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल जो आता मात्र मैदानाच्या मध्ये आहे. 46 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक बहारदार आयोजन खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर विकासदादा पारखे असतील त्याचबरोबर कार्तिक दादा पारखे असतील त्यांच्यासोबत असताना त्यांचा सगळा मित्रपरिवार त्यांचे सगळे बंधू हे सगळे एकत्रित येत. आपण पाहिलं गेलं तर आपल्या बंधूने जे नाव या मानगावचं सगळ्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या भारतभर मात्र जे केलेलं आहे. कुमार महाराष्ट्र केसरी म्हणून मात्र जो बहुमान या मानगावाला मात्र त्यांनी मिळवून दिला आणि कुस्ती क्षेत्रामध्ये जिथे जिथे जाईल तिथे मात्र निश्चितपणे अनेक मानाच्या गदा त्या मात्र या मानसाठी घेऊन आलेल्या आहेत. त्यांच्याच नावारोपण चालू असणारी क्रिकेटची स्पर्धा. हा चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळून काढण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू इथे मैदानामध्ये आला. चौकार जरी आला असेल परंतु तिथून पुढचे 3 चेंडू निलेशने डॉट टाकलेत. 46 धावा स्कोर कार्ड वरती. यापूर्वीची मॅच आपण नक्कीच रायझिंग स्टार पेरंगुट विरुद्ध आपण पाहिलं गेलं तर पेरंगुट क्रिकेटला पेरंगुट या 2 तगड्या संघांमध्ये पाहिली. दोन्ही घरचे संघ खऱ्यातून लढताना पाहायला मिळाले. हा चेंडू यावेळेस मिस टाइम होता आणि तिथे विकेट किपर चेंडूच्या खाली महेंद्र उबाळे. थोडासा निराश आहे. आलेली विकेट आहे.
थँक्यू डीजे. षटक क्रमांक 14 संपलं जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर दाफलकावरती 46 धावा. यानंतरची होणारी मॅच मारुंजी विरुद्ध रायझिंग स्टार पिरंगुट. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी यायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी लगेच चला. आपण कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घेऊ. यानंतरच्या आजच्या दिवसातील सामना क्रमांक जर आपण पाहिले गेले तर तिसरा श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आणि त्यांच्या विरोधामध्ये रायझिंग स्टार पिरंगुट. या दोन तगड्या संघांमध्ये मात्र निश्चितप्रमाणे यानंतरची होणारी मॅच आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलर तयार आहे. यावेळेस आपण बघतोय पहिला चेंडू. सुमित जाधवचं स्वागत या षटकाराने होणार आहे. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्कोरकार्ड वरती जर आपण इथे पाहिले गेले तर 52 धावा ज्या सूरज सुमित पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेस तयार असेल. पुन्हा एकदा डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज सुमित. सूरजने ज्या प्रकारचं मात्र आक्रमण जे चढवलेलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय आनंदजी पारखे साहेबांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा लीडिंग आहे. चेंडू हवेमध्ये. शॉट फाइंडिंगचे खेळाडू चेंडूच्या खाली पोहोचलेत. विकेट. चांगलं कमबॅक आपण पाहतोय गोलंदाजाचं. रोहित शिवाजी विकेट यावेळेस येताना जे आपल्याला पाहायला मिळाली युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आपण पाहिले तर बराचसा प्रेक्षक राजा या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सोबत जोडला गेलेला आहे. रायझिंग स्टार पिरंगुट टीम कॅप्टन चला टॉस साठी या. पुढे गोलंदाज तयार सुमित. वाह वाह. चेंडूवरती पुन्हा एकदा बोट रोल केली आणि पुढे शफल झाले. क्रीज सोडलं होतं यावेळेस बॅटरने आणि यशाच्या मागे महेंद्र उबाळीची चांगली कामगिरी. विकेट आली आहे. पहिला डाव इथे संपलेला आहे. 52 धावा दाफलकावरती. 53 धाब्यांचं आव्हान आता मात्र असणार आहे ते डीसीसी पौड कोंडावळे संघासमोर. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय बाबासाहेब पारखे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपलं देखील सगळ्या या संयोजकाच्या वतीने आयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत. हार्दिक असं स्वागत. सन्माननीय जर आपण पाहिले गेले तर ज्यांच्या नावारूपाने आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे पैलवान स्वर्गीय विक्रम शिवाजी पारखी कुमार महाराष्ट्र केसरी आणि त्याचबरोबर पाहिलं तर महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून देखील ज्यांना बहुमान आपण मिळवताना या पारखी परिवारातील एक असा अनमोल रत्न नक्कीच आपण पाहिले गेले तर जो होऊन गेला आणि त्यांच्या स्मरणार्थ एकंदरीत आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे त्यांचेच मोठे बंधू बाबासाहेब पारखे साहेबांचा देखील याने आगमन झालंय. आणि विषय आपण पाहिलं तर विक्रमला नेहमीच एक मार्गदर्शनाची ज्यावेळेस मात्र जेव्हा जेव्हा गरज असेल किंवा जेव्हा जेव्हा सहकार्य लागायचं किंवा ज्या प्रकारचं विक्रमने आपण पाहिलं तर अनेक राज्यांमध्ये जाऊन मग हरियाणा असेल मग महाराष्ट्राच्या बाहेर असतील मग कर्नाटक असेल विविध राज्यांमध्ये जाऊन ज्यावेळेस मात्र खुल्या गटातून ज्या काही कुस्तीच्या स्पर्धा गाजवल्या
अनेक मानाच्या गदा मात्र त्यांनी तिथे मिळवल्या आणि त्यामध्ये या सगळ्या पारखी परिवारातील देखील आपण पाहिलं तर एक मोठंच योगदान जे नेहमीच आपण बघितलेलं आहे आणि स्क्रीनवरती आपण त्यांना जरूर बघतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले तर अगदी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, त्यानंतर जर आपण पाहिले गेले तर अजितदादा पवार साहेब असतील, अनेक खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्रातील देखील मोठमोठे मान्यवर ज्यांच्या कुस्ती क्षेत्रामध्ये ज्या प्रकारचं मात्र त्यांचं पाऊल होतं आणि ज्या प्रकारचं त्यांची वचक होती, अनेक मल्लांना आपण पाहिलं तर आसमान खऱ्या अर्थानं पहिलवान विक्रम पारखे यांनी दाखवलं आणि आज या माणगावाचा आपण पाहिलेलं तर सार्थ अभिमान म्हणून देखील आम्ही ज्यांच्याकडे नेहमी बघत आलो, परंतु आज त्यांच्या स्मरणार्थ या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करावं लागतंय. असं म्हणतात ना की आकाशातून एखादा तारा निखळला की मग निखळला. पहिला डाव संपलेला आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात आणि आता जर आपण पाहिले गेलं तर 52 झालेले आहेत, 53 धावा बनवायच्या आहेत. एका बाजूला मैदानाच्या मध्ये आता पुण्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय DCC पौड कोंडावळे. या दोन संघांमध्ये असणारी याची सामना क्रमांक दुसरी मॅच, यानंतरची होणारी मॅच देखील आपण मैदानामध्ये बघणार आहोत. मारुंजी विरुद्ध रायझिंग स्टार पेरंगुट. चला स्पीडअप करा टीम, थोडी घाई करा, वेळ वाचवायचा आपल्याला. सामन्याकडे जायचे मैदानाच्या मध्ये. आता आपण बघतोय दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. महेंद्र उबाळे, नाव महेंद्र आहे आणि जर आपण पाहिलं तर नावाप्रमाणे काम नेहमी करतात. विशेष आपण पाहिले गेले तर मोठमोठ्या स्पर्धा, अगदी लेदरच्या स्पर्धा देखील मात्र या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिले घेऊन तेजस, दुसऱ्या बाजूला अक्षय यनपुरे. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. लेट्स प्ले. 53 धावेचं आव्हान. पहिलाच बॉल क्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न महेंद्र उबाळेने मात्र यावेळेस केला. बॅट आणि बॉल मध्ये कुठला टायमिंग तिथे जुळू शकलं नाहीये. अगदी डॉट चेंडू इथे येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. संघाचं धावफलक इथे स्थिर आहे. 0 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 षटकांची मॅच. लोअर फुल टॉस. षटकचा कव्हरचे खेळाडू मात्र चेंडू सोबत थोडेसे खेळत राहिले, थोडेसे काफील राहिले आणि मला वाटतं जर लवकर चेंडू हातामध्ये आला असता आणि जर तेजेच्या हातामध्ये चेंडू दिला असता लवकर, हे प्रयत्न करावे लागतात खेळाडूंना. फलंदाजांसाठी आपण पाहिले गेले तर अडचणी निर्माण करणे हे क्षेत्ररक्षकाचं काम आहे. परंतु बघायचं अक्षय यनपुरे कशा प्रकारे आता कामगिरी करतील इथे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. पहिला दिवस आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे बौद्धन स्पोर्ट्स संघाने या स्पर्धेमध्ये गाजवला. दुसरा दिवस मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघाने गाजवला. कालचा दिवस जर आपण पाहिले गेले तर रोटमलात क्रिकेट क्लब लवळे संघाने गाजवला. 3 खेळाडू आतापर्यंत प्रचंड प्रभावशाली या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाले. प्रशांत कोकाटे आपल्याला बघायला मिळाला, प्रसाद पवळे आपल्याला बघायला मिळाला आणि काल आदेश तांगडेचा बहारदार खेळ बघायला मिळाला. स्विच करायचा होता यावेळेस 2 खेळाडूची दरी. चेंडू मात्र निघाला लॉंग स्टॉपच्या दिशेने. पाहता पाहता चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ अडवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल राहिला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. थँक्यू डीजे. आता जर आपण पाहिले गेले तरी ते मैदानाच्या मध्ये आता अगदी लेग पाईसच्या रूपाने आलेला हा चौकार आहे. 4 धावा इथे येतील. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 5. अजून आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये पुढे एकदा गोलंदाज तयार असेल. यावेळेस तेजस, गोलवट टप्प्याचा बॉल होता. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न, झपकन शरीराच्या दिशेने चेंडू आला. 1 धाव इथे आली
आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय पुन्हा एकदा लेग बायच्या रूपाने घेतलेली सिंगल. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 6 धावा, 6 रन. अजून एक चेंडू मात्र जो शिल्लक असेल. महेंद्र उबाळे आणि दुसऱ्या बाजूला अक्षय एनपुरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जी आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हा चेंडू यावेळेस बघायचा बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चेंडू सीमारेषा पार आलेला चौकार. यावेळेस आपण बघितलं तर मैदानाच्या मध्ये आता 10 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटच्या बॉल वरती आलेला चौकार. षटक क्रमांक संपलं जात आहे. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. समीकरणाकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. शेवटचे 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायच्या आहेत त्या 43. गोलंदाजी फलंदाजी मध्ये आपण पाहिले गेलं तर बेस्ट ऑफ ऑलराऊंडर पैकी असणारा महेंद्र उबाळे आपण मैदानामध्ये बघतोय. दुसऱ्या बाजूला मारोंजी संघाचे कॅप्टन विनंती असणार आहे की आपण संपर्क साधायचा मुख्य व्यासपीठावरती. मारोंजी संघाच्या संघटकांना विनंती आपण संपर्क साधा. स्कोर कार्ड वरती 10 धावा धापलकावरती 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. 43 धावा अजूनही बनवायचे आहेत. राजू सक्करगी बॉलिंग ट्रॅक वरती तयार. स्ट्राइक ऑन अक्षय एनपुरे. ओ इनसाइड एज होती आणि चेंडू मात्र ते निघालाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पार आलाय. हा चौकार. थँक्यू डीजे. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल अक्षयसाठी. 4 धावा आल्या. 14 धावा स्कोर कार्ड वरती. 23 चेंडू शिल्लक. 39 अजून बनवायचे आहेत. लोअर फुल टॉस होता. थोडासा डीप होणारा. चेंडूला मात्र फक्त सावधरित्या यावेळेस अक्षयने खेळून काढण्याचं काम केलंय. राजू सक्करगी यांच्याकडे प्रचंड अनुभव नेहमीच आपण जो राहिलेला आहे या संघातील एक आपण पाहिले तर अनुभवी गोलंदाज आहेत. 40+ असताना देखील आपण पाहिलं तर आजही एखाद्या तरुणाला लाजवेल असा त्यांचा खेळ सतत बघितलाय. मोठा स्ट्रोक परंतु अक्षय एनपुरे हे वादळ आहे आणि ते थांबणार नाही जास्त वेळ. शांत हा षटकार. थँक्यू. स्कोर कार्ड वरती आपण बघितलं यावेळेस षटकार आल्यानंतर धाफलकावरती 20 धावा. पुन्हा एकदा आसमानी टोला हा षटकार. इथे मात्र षटकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा षटकार आलाय. 26 धावा स्कोर कार्ड वरती. अक्षय एनपुरे आता थांबायला तयार नाहीये. दोन फुल टॉस होता यावेळेस. इनसाइड आउट सो खेळला. गॅप मध्ये चेंडू. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेस. डीप कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार.
इथे मात्र आपण बघतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा चौकार आलेला आहे. राजू सक्कर की ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय, ही स्ट्रेंथ आहे राजूची, ही ओळख आहे, हे नियंत्रण असणं गरजेचं होतं. परंतु पहिल्या राजू सक्करियाच्या या षटकामध्ये अक्षय यनपुरेने अक्षरशः तो राजूवरती तुटून पडला. षटक क्रमांक संपला जाईल ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायचे 23. 18 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. यानंतर देखील 2 दादा संघ मात्र मैदानाच्या मध्ये भिडताना पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहिलं तर श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारोंजी आणि दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार पिरंगुट. रायझिंग स्टार पिरंगुट संघाने पहिल्या मॅच मध्ये विजयाचा झेंडा फडकवलाय, तर मारोंजी संघ मात्र आजच्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये भिडताना बघायला मिळतील. स्कोर कार्ड वरती 30 धावा, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता 23 धावा अजूनही बनवायचे. 7.67 च्या सरासरीने इथून पुढे धावा मात्र बनवाव्या लागणार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा अगदी तिसरं षटक घेऊ. विराज स्ट्रायकर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा महेंद्र. विराज साठी प्राइज आलेला आहे. विराज जाधवने जर इथे विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर आमचे ग्रीक हिरोज आपण पाहिले गेले तर बेस्ट स्कोरर जय पवार सरांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज विराजसाठी आहे. महेंद्र उबाळेच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय इथे महेंद्रने विराचं स्वागत या षटकाराने केलंय. यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर षटकार खेचला महेंद्र उबाळेने. आता महेंद्रची गाडी देखील रुळावरती आलेली आहे. स्कोर कार्ड वरती आपण मैदानामध्ये बघितले गेले तर 36. यावेळेस आपण बघितले गेले तर पुन्हा एकदा चौकार आलाय. 40 धावा स्कोर कार्ड वरती. 16 चेंडू शिल्लक आणि आता 13 धावांची गरज. यानंतरची होणारी मॅच रायझिंग स्टार पिरंगुट आणि मारोंजी संघ, तुम्ही आपल्या विनंती आहे तुम्हाला की आपण डगआउट मध्ये जाऊन बसायचं लगेच, आणि जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बोला तयार. हा चेंडू पुन्हा एकदा वेग दाखवण्याचा प्रयत्न यावेळेस विराजने केला. चेंडू मात्र डॉट आलेला आहे. धावफलक इथे स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती 40 धावा जेव्हा इथे मैदानाच्या मध्ये असतील. आज खऱ्या अर्थानं मानदेवी आईची खऱ्या अर्थानं पाहिलं तर 14वे वर्धापन दिन आणि सगळ्या मान गावातील ग्रामस्थ आज मात्र प्रामुख्याने या दिवसाचा आवर्जून सगळेजण वाट पाहत असतात. यावेळेस स्वीप करायचा होता, मनगटाच्या साहाय्याने वळवण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा, मात्र ओव्हर स्टेपिंग. आपण पाहतो ना, क्रिकेट म्हटलं की नियमांची चौकट आखून देणाऱ्या खेळाला क्रिकेट म्हटलं जातं, आणि क्रिकेट आपण पाहिले गेले तर हा नियमाने भरलेला आहे. नो बॉलचा इशारा असेल. 41 धावा, 15 चेंडू शिल्लक, अजून 12 धावींची गरज आहे. फ्री टॉन, स्ट्राइक ऑन महेंद्र उबाळे. पुन्हा एकदा आणि यावेळेस खोदून काढलेला चेंडू. महेंद्र उबाळे यांचं आक्रमण. फ्री हिटचा पुरेपूर फायदा. समाचार घेतलाय षटकार. थँक्यू डीजे. जर आपण पाहिले तर आमचे कॅमेरामॅन किरणजी अडसूल सरांच्या वतीने आपण पाहिले तर एक अचूक
ओव्हर स्टेपिंगचा जो आपण पाहिलं तर नो बॉल होता. म्हणजे कॅमेरामॅन कसा असावा किंवा कॅमेरा वर्क कसं असावं आणि सगळे के कंपनीचं खऱ्या अर्थानं खूप चांगलं काम या स्पर्धेमध्ये जे आहे. आणि एकंदरीत आपण पाहिले गेले तर आपण पाहतो ना की टेक्नॉलॉजी आहे आणि ते आपण कुणाच्या भरावशीवरती मर्रीव असेल DRS ची मागणी केली जाते. तर हे मात्र सगळे कॅमेरा वर्क चांगल्या प्रकारे करतायत म्हणून सगळं शक्य आहे. क्रॉस द बॅट पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये यावेळेस खेळला जाईल. चेंडू डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर आहे. 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 6 धावा ज्या मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 9 चेंडूमध्ये 20 बनवले अक्षय एनपुरेने. 9 चेंडूमध्ये 21 बनवल्यात महेंद्र उबाळेने. चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंकडून आघाडीची जोडी त्यांच्याकडून आपल्याला जी पाहायला मिळते. पुण्याचा गोलंदाज तयार असेल विराज आणि यावेळेस खडे सामना संपवलाय महेंद्र उबाळेने या षटकाराने. थँक्यू. आणि मैदानाच्या मध्ये आपण जर बघितले गेले तर